हॅलो SYBA. आपण प्रमाण भाषा आणि बोली हे तिसरं प्रकरण अभ्यासतो आहे. त्याच्यामध्ये प्रमाण भाषेची संकल्पना आणि बोलीची मागच्या वेळेला आपण स्पष्ट केली. आता प्रमाण भाषेची आवश्यकता जी आहे त्याचंही स्पष्टीकरण आपण केलेलं होतं. तरी एकदा थोडंसं सिंहावलोकन करूया की मानव आपल्या मुखातून विविध ध्वनीचे काय करत असतो, विशिष्ट पद्धतीचे उच्चार करतो आणि त्यातून समोरच्या व्यक्तीपर्यंत त्याला जो काही अर्थ सांगायचा असतो, ज्या काही भावना सांगायच्या असतात, तर ते त्याबरोबर त्या समोरच्या व्यक्तीला कळतात. म्हणजे काय झालं की दोघांमध्ये एक पद्धतीचं शब्द आणि अर्थ ह्याचं नातं निर्माण झालं, म्हणजे ध्वनी संप्रेषण झालं. आता ध्वनीच्या माध्यमातून भाषा जी आहे ती बोलली जाते. लक्षात, म्हणजे असं थोडक्यात म्हणता येईल, ध्वनी हे माध्यम म्हणजे भाषा किंवा बोली हे असतं. म्हणजे भाषा ही परस्पर संवादाचं, अभिव्यक्तीचं काय असतं, माध्यम असतं. आणि जी बोलली जाते त्याला भाषा म्हणतात. अशी भाषा किंवा बोलीची आपण काय केली, व्याख्या केलेली आहे. आता वेगवेगळे समाजामध्ये वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या जाती वर्णाचे लोक राहतात आणि त्यांची भाषा ही वेगवेगळी असते. जाती परत्वे, समाज परत्वे, ह्या सगळ्यातून प्रत्येकाची भाषा जी आहे ती सगळी वेगवेगळी असते. पण मग बोली जी आहे ते प्रत्येकाला काही प्रत्येकाच्या बोली सगळ्या येत नाही, पण काय बोलतात ते थोडंफार आपल्याला समजतं. पण मग असे अनेक भाषा बोलणारे, बोली बोलणारे जे आहेत त्यांना शिक्षणासाठी, व्यवहारासाठी, व्यापारासाठी, इतर काही ज्ञानासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी, शिक्षणासाठी, राजकारणासाठी, एकूणच समाजातल्या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या, म्हणजे राजकीय आपण म्हटलं तर महाराष्ट्र, मग महाराष्ट्र हे राज्य, मग ह्या राज्याची भाषा आता ही आपल्याला एकच ठेवावी लागते. कारण एवढ्या बोली बोलणारे लोक आहेत, तेवढ्या बोलींमध्ये आपल्याला काही शाळा काढता येणार नाही. एक साधी मराठी शाळा देखील आता बंद होण्याच्या मार्गावर दिसते. तर तिथे एवढ्या बोलींच्या शाळा कोण काढणार, किंवा ते शक्य नाही. मग अशा वेळेला सगळ्यांना सामावून घेणारी जी भाषा तयार केली जाते, जिचं व्याकरण असतं, त्या व्याकरणाचा वापर करून ती केली जाते, अशी त्याला प्रमाण भाषा म्हणतात. आणि बोली कशी असते की प्रत्येक बोली ही वेगळी असते, एका बोलीपेक्षा दुसरी भाषा, आणि ती दैनंदिन व्यवहारामध्ये बोलली जाते, की रोज घरामध्ये बोलली जाते, त्या समाजामध्ये बोलली जाते. आता वाडवळ जातीचे लोक ज्या परिसरात राहतात, बोर्डीला राहतात, घोलवडला राहतात, वसईला, तर ते वाडवळ लोक वाडवळी भाषा बोलणार. वारली लोक जे आहेत ते आपल्या पाड्यावर, आपल्या समाजामध्ये वारली भाषा बोलणार. म्हणजे काय झालं, रोज दैनंदिन व्यवहारासाठी विचार विनिमय, देवाणघेवाण, आपले विचार दुसऱ्याला समजण्यासाठी लोक बोलीभाषेतच बोलतात. त्यामुळे बोली ह्याची ही संकल्पना कशी आहे, की जी दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे. आता ह्या बोलीची निर्मिती जी आहे ती कशी होते, तर एका विशिष्ट वर्गापुरता, विशिष्ट गावगाड्यामध्ये आपण बघितलं 18 पगड जातीचे लोक असतात. आता कोणी सोनार आहे, तो सोनारकीचा व्यवसाय करतो. कोणी लोहार आहे, कोणी चांभार आहे, तो ते व्यवसाय करतो. आणि त्या व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्या बोलीभाषा ज्या आहेत त्या विशिष्ट लोकांच्या ह्या तयार होत असतात. प्रत्येक बोलीभाषेचं व्याकरण, नियम, त्याच्यातले आवाजाचा म्हणजे एकूणच ध्वनीचा उच्चार, ते किती मोठ्याने बोलतात, कोणी हळू, कोणी नाकामध्ये बोलतं. कोकणी भाषा जी आहे त्या कोकणी भाषेतले सगळे जास्तीत जास्त उच्चार तुम्हाला दिसून येईल अनुनासिकातले आहेत. म्हणजेच काय की प्रत्येकाच्या बोलीभाषेमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीचे फरक आपल्याला दिसून येतात. म्हणजेच प्रमाण भाषा आणि बोली ह्यांचे संबंध कसे आहेत, तर बोली जी आहे ना ही काही फार ह्याच्यामध्ये कोणी लेखन करत नाही फारसं. आत्ता मराठीमध्ये तुम्हाला दिसून येईल की मराठीमध्ये बोलीभाषांमधून ग्रंथलेखनाला, म्हणजे कथा, कादंबरी, कविता ह्या सगळ्याला सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजे गोंडी भाषा आहे, तो गोंडी भाषेमध्ये कविता संग्रह काढलेले आहेत. लक्षात, त्याचबरोबर आपल्याला दिसून की कोल्हापूरची भाषा आहे, तर कोल्हापुरी भाषेमध्ये गोतावळा नावाची कादंबरी लेखन केलेली आहे. उद्धव शेळके यांची कोल्हापूरच्या भाषेतून लेखन. तर सांगण्याचं तात्पर्य काय की हे एक कलाक्षेत्र म्हणून आता त्या बोलीभाषेतले लेखक शिकलेले, सवरलेले त्या समाजाचं चित्रण मांडण्यासाठी साहित्य लेखन करतात. पण प्रत्येकजण त्या बोलीभाषेमध्ये
शिक्षणासाठी त्याचा वापर करेल असं आपल्याला दिसणार नाही. म्हणून प्रमाण भाषा आणि बोली हे कसे आहेत, ते प्रमाण भाषेतल्या शब्दांमधूनच म्हणजे बोलीमधूनच प्रमाण भाषा तयार होते. प्रमाण भाषा काही आकाशातून किंवा कोणी वेगळ्या माणसाने तयार केलेली नाही आहे, ती बोलीतल्या वेगवेगळ्या शब्दांना घेऊनच. म्हणून जर बोली जगल्या तर प्रमाण भाषा जगणार. बोलीभाषेतले शब्द जे आहेत ते प्रमाण भाषेमध्ये अनेक वेळेला तसेच्या तसे वापरले जातात, काही थोडे उच्चार बदलून वापरले जातात. त्यामुळे काय होतं की बदलत्या युगामध्ये शिक्षण प्रसारासाठी जागृत असलेला जो समाज आहे तो त्यांचे विचार विनिमय करण्यासाठी म्हणजे एकदा प्रमाण भाषा बोलल्यानंतर ती भाषा ज्या व्यक्तीला माहीत आहे त्या लोकांशी ती भाषा, ज्याला बोलीभाषा माहीत आहे तो बोलीमध्ये बोलणार. तर अशा पद्धतीने प्रमाण भाषा आणि बोली जी आहे ना ही समाजामध्ये काय केली जाते, वापरली जाते. आणि प्रमाण भाषा आणि बोलीचं क्षेत्र जे आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळं दिसेल. आता एक जे आहे की बोलीभाषा बोलले ना की लोक थोडंसं काय करतात, बोलीभाषा म्हटलं की लोकांच्या डोळ्यात किंवा तोंड वाकडी करतात. ही कसली गावंडळाची भाषा, काय रे गावठी, काय कसली भाषा बोलतो गावंडळ, आणि हसतात. कारण का तर हा एक लोकांनी गैरसमज करून ठेवलेला आहे की बोलीभाषा म्हणजे अशुद्ध आहे, ती गावंडळ लोकांची आहे. आज तुम्हाला दिसून येईल मोठमोठे इंजिनियर झालेले लोक आहेत, डॉक्टर आहेत. आता ते जर वाडवळ भाषेतले असतील, त्यांची मातृभाषा वाडवळ असेल किंवा वारली असेल तर ते तुम्हाला दिसून येईल की ते सुशिक्षित झालेले लोक पण आपल्या लोकांशी बोलताना ते बोलीभाषेत बोलतील. घरामध्ये ते काही प्रमाण भाषा शिकल्यात म्हणून सगळे काही घरामध्ये प्रमाण भाषा नाही बोलत, ते आपली बोलीच बोलतात घरी गेल्यानंतर. लक्षात, म्हणजे माछी लोक जे आहेत ते माछी भाषा बोलणार, वारली लोक जे आहेत ते आपल्या गावात गेल्यानंतर आपल्या लोकांमध्ये नातलगांशी ती भाषा. पण मग लोक काय करतात, ही जर बोली तुम्ही प्रमाण भाषा शुद्ध भाषा म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये तुम्ही सगळे आले आणि तुम्ही मोठ्याने जर बोलीभाषा बोलली तर सगळे तुमच्याकडे बघणार, मग ते त्या लोकांना ती कळत नाही, मग ते हसणार, मग परत त्याच्यावरती ते कमेंट्स करणार की काय ही गावंडळाची भाषा बोलतो. तर हे गैरसमज आहेत की ही भाषा अशुद्ध आहे, हे गावंडळ लोक आहे. सुशिक्षित असलेले डिग्र्या घेतलेले लोक पण आपले बोलीभाषा सोडायला तयार नाहीत. एवढा त्यांना, कारण त्या बोलीभाषेतच त्यांचे नातलग असतात, ते भले शिकलेले नसतात पण किंवा शिकलेले असतात पण बोलीभाषा टिकवणं हा त्या संस्कृतीचा घटक असतो. म्हणून काय होतं की बोलीबद्दल समाजामध्ये भरपूर गैरसमज तयार झाले. आता लोक शिकले, सवरले, शुद्ध भाषा बोलू लागले आणि मग काही लोक अशिक्षितच राहिले आणि काहींच्या बोलण्यामध्ये ते हेर जे आहेत ना ते बोलण्याची स्टाईल ती त्यांची तशीच राहिली. त्यामुळे काय झालं की लोक लगेच अशा भाषा बोलणाऱ्या लोकांना हसू लागले. म्हणून बोलीबद्दल बरेच गैरसमज तयार झालेले आहेत. हे निव्वळ गैरसमज आहेत. शास्त्र किंवा भाषेचा अभ्यास करणारं भाषाशास्त्र जे आहे ते असं मानत नाही की ही भाषा श्रेष्ठ, ही भाषा कनिष्ठ, ही भाषा शुद्ध, ही भाषा अशुद्ध, हे लोक अन्नाडी, हे लोक गावरान, असं काही मानत नाही. लक्षात, शास्त्रज्ञ काय म्हणतात, प्रत्येक भाषा ही शुद्धच असते. कारण ती भाषा बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला जर त्या भाषेतून अर्थ कळत असेल, ती बोली, ती भाषा ही त्या भाषेचं, प्रत्येक बोलीचं, बोलल्या जाणाऱ्या भाषेचं व्याकरण असतं आणि त्या व्याकरणानुसारच तो भाषा बोलत असतो. त्यामुळे त्याला तुम्ही अशुद्ध भाषा कसं म्हणणार. म्हणून हा गैरसमज आहे. लोकांना प्रमाण भाषा बोलणारे लोक हे शिकलेले असतात, ते थोडेसे इतर अशिक्षितांपासून थोडेसे दूर राहत असतात. त्यांच्या मनामध्ये तो गैरसमज आपोआपच, तो नैसर्गिक रूपात त्यांनी तयार केलेला गैरसमज आहे की आता आम्ही मोठे झालो, आम्ही शिकलो, आता ह्या गावंडळ लोकांशी आम्ही संबंध ठेवणार नाही, आम्ही ती भाषा बोलणार नाही, ती भाषा कोणी बोलायला लागले का ते हसतात. तर हा त्या लोकांनी तयार केलेला, अहंकारातून तयार झालेला हा त्यांचा एक पद्धतीचा अविचार आहे. भाषा अभ्यास अशा पद्धतीने कुठच्याही बोलीला अशुद्ध असं म्हणत नाही. भाषा विज्ञानामध्ये बोलीच्या शुद्ध अशुद्धतेच्या विचाराला कोणताही शास्त्रीय आधार नाही, तो केवळ गैरसमज आहे. म्हणून ज्या लोकांना ती बोली येत नाही म्हणून ते लोक हसत असतात किंवा त्यांना ती कळत नाही, याचा अर्थ मुळात ते अन्नाडी आहेत, कारण त्यांना ती बोली येत नाही आहे.
आपली वारली भाषा त्यांना येत नाही, पण आपण वारली जर बोलल्यानंतर ते हसले, त्याचं कारण काय आहे की त्यांना ती कळत नाही आहे. त्यामुळे खरं आपण त्यांच्यावर हसायला पाहिजे, पण ते हसून आपला मोठेपणा व्यक्त करतात. अशा पद्धतीने भाषाशास्त्रज्ञ काय म्हणतात, कोणतीच भाषा अशुद्ध नसते. त्यामुळे बोलीभाषेबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. ती माझी मातृभाषा आहे, ती माझ्या कुटुंबाची भाषा आहे आणि मी ती अभिमानाने जपीन, मी स्वाभिमानाने ती भाषा जपीन. त्यामुळे बोलीभाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषा ही भाषाच असते, कारण त्याच्यातून आपल्याला अर्थ कळतो. परत बोलीला श्रेष्ठ कनिष्ठ असं ठरवलं आहे की जे शास्त्र आहेत, पंडित आहेत, ब्राह्मण आहेत, जे वरच्या दर्जाचे आहेत, आपल्याकडे ज्या 4 वर्णव्यवस्था तयार झाल्या, त्या 4 वर्णव्यवस्थांमध्ये ज्यांना संस्कृत भाषा, ज्याला देववाणी म्हटलं, जी भाषा अवगत होती, जे शिकलेले होते किंवा त्याच भाषेमध्ये ते आपलं पुरोहितत्व करत होते, आपलं पांडित्य किंवा पूजा अर्चा, वेद वाङ्मय ह्यांचा आध्यात्मिक ग्रंथाचं पठण वाचन करत होते. तर अशा लोकांनी काय केलेलं होतं, श्रेष्ठ आणि कनिष्ठपणाचं वादळ तयार केलं. लक्षात की जे बोलीभाषा बोलतात ते कनिष्ठ लोक आहेत आणि संस्कृत भाषा ही देवानी तयार केली, ती देववाणी आहे आणि त्या भाषेमध्ये आम्ही बोलतो म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत. त्यामुळे अशा पद्धतीने भाषा ही प्रमाण भाषा श्रेष्ठ आणि बोलीभाषा कनिष्ठ. संस्कृत श्रेष्ठ कारण ती देवानी तयार केली, म्हणून एकनाथांनी काय प्रश्न विचारला की अरे संस्कृत देवानी केली तर मग काय मराठी चोरांनी केली काय? जी भाषा आपण बोलतो महाराष्ट्रात ती काय चोरांनी तयार केलेली भाषा आहे? असं त्यांनी हिणवलं लोकांना की भाषा ही शेवटी शुद्ध आहे, पवित्र आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आणली, त्यावेळेला एकनाथांनी एकनाथी भागवत आणलं, त्यावेळेला तिथूनच्या ब्राह्मण लोकांनी त्यांच्या विरुद्ध अकांड केला, भांडणं केली, त्यांची मिरवणूक थोपवण्याचा प्रयत्न केला. पण सर्वसामान्य लोकांना ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये ज्ञान देणं हे त्यांनी प्रमाण मानलं. म्हणजेच त्यांनी त्याला मराठी भाषेलाही श्रेष्ठ भाषाच म्हटलं. हा आपला इतिहास आहे. त्याचबरोबर आपल्याला दिसेल बोलीभाषेबद्दल आणखीन एक गैरसमज की बोलीभाषा ज्या आहेत ह्या बोलल्यामुळे समाजामध्ये आपलं स्थान जे आहे हे दुय्यम होतं किंवा समाजामध्ये आपल्याला मान मिळत नाही. तर हे सगळे बोलीच्याबद्दल तयार झालेले केवळ गैरसमज आहेत. प्रत्येक बोलीभाषेतून म्हणजे आपल्याला आता वेगवेगळे अहिराणी आहे, नागपुरी आहे, वऱ्हाडी आहे, कोकणी आहे, दलित लोक, महार, मांग ह्या लोकांच्या बोलीभाषा आहेत, भटक्या जमाती आहेत, पारधी लोक आहेत त्यांची भाषा आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्या बोलीभाषा ज्या आहेत त्या आपल्याला मराठीच्या आजूबाजूला वाढताना दिसून येतात आणि त्यामुळे आपल्याला दिसून येईल की प्रत्येक बोलीभाषेचं सौंदर्य, त्या भाषेचं वाक्प्रचार, म्हणी हे तिचं सौंदर्यपूर्ण अंग हे अबाधित असतं. त्यामुळे बोलीभाषेला हीन लेखणं हाच श्रेष्ठ वर्णियांनी तयार केलेला हा गैरसमज आहे. लक्षात असं इथे आपल्याकडे कोणी सांगितलेलं आहे, ह्या अभ्यासकांनी आपल्याला सांगितलं. म्हणून हे केवळ गैरसमज आहे. आपल्याला प्रश्न विचारला जातो की बोलीभाषेचे गैरसमज स्पष्ट करा. बोलीभाषेत कोणते गैरसमज आहे? लक्षात समज आहे. लक्षात समज